राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या खोडा या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अभिनेता भाऊसाहेब शिंदे यानं अवघ्या महाराष्ट्रातील रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. तो आजवर नवनवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अलीकडे बबन या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊचं रौंदळ चित्रपटामधलं ॲक्शन रूप खऱ्या अर्थानं रसिकांना खिळवून ठेवणार होतं. तो आता पुन्हा एकदा त्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची मुख्य भूमिका असलेल्या गोवर्धन या आगामी मराठी हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. गजानन पडोळ यानं सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. गोवर्धन मधील भाऊचा लूक भन्नाट आहे. त्यानं नेहमीच आपल्या मातीतील सिनेमे बनवण्याला प्राधान्य दिलं आहे. गोवर्धन हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. सिनेमात भाऊचं गाय वासराचं रक्षण करणाऱ्या गोवर्धनचं रूप पाहायला मिळणार आहे. याविषयी भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितलं की या चित्रपटात पुन्हा एकदा ॲक्शन रूपात दिसणार असलो तरी हा विषय खूप वेगळा आणि संवेदनशील आहे. तसंच सगळ्यांच्या रोजच्या सामाजिक जीवनातील मुद्दे या चित्रपटात धाडसानं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर देशातील भयान वास्तव रुपेरी पडद्यावर सादर करत समाजाला आरसा दाखवण्याचं कामही हा चित्रपट करेल यात शंका नाही. गोमातेच्या रक्षणार्थ उभ्या ठाकलेल्या नायकाची कथा सिनेमात आहे. या निमित्तानं समाजातील इतरही मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितलं.